तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्यासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। उदाहरणार्थ नोव्हेंबरचा हप्ता हा कधी मिळणार, नोव्हेंबरच्या हप्त्याला अजून किती उशीर होणार आणि जर उशीर होत असेल तर डिसेंबरचा हप्ता सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत एकत्रितपणे मिळणार का, समोर सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि लाडक्यांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजेल अशा भाषेत समजावून सांगितल्या जाते। तर लाडक्यांनो, पाहून घ्या नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होण्याचं नेमकं कारण काय। तर पाहून घ्या लाडक्यांनो, वेगवेगळ्या प्रसार माध्यमांवर, YouTube चॅनलवर आणि वर्तमानपत्रावर सुद्धा याची वेगवेगळी माहिती समोर येत आहे। त्यापैकी एक माहिती अशी आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होण्याचं मेन कारण असं आहे की सध्या आचारसंहिता चालू आहे। आचारसंहिता ही 3 तारखेला संपणार होती, पण काही कारणास्तव आचारसंहिता ही 21 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 21 डिसेंबरच्या नंतर जशी आचारसंहिता संपेल तुमच्या वितरणाचा मार्ग मोकळा होणार आहे आणि 21 तारखेच्या समोर तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे। आणि त्यानंतर दुसरं कारण असं येत आहे की सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि सरकारची जी यंत्रणा आहे तिकडे हिवाळी अधिवेशन मध्ये व्यस्त असल्या कारणाने तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो वेळेवर मिळालेला नाही। लाडक्यांनो, अशी बरीचशी कारणे आहेत ज्या कारणाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता यायला तुम्हाला विलंब होत आहे। पण मेन कारण काय आहे ते अजूनपर्यंत कुणालाही माहित नाही। लाडक्यांनो, GR येऊन आज 5 दिवस झाले, 8 तारखेला GR आला होता, पण अजून वितरणासंबंधित कसलीही माहिती समोर आलेली नाही। लाडक्यांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या सोमवारला राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या वितरणासंदर्भात सकारात्मक घोषणा करतील आणि लाडक्यांनो तिथून 4 ते 5 दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण होईल। पण लाडक्यांनो, शेवटी तुमचं वितरण हे आता शेवटच्या आठवड्यापर्यंत आलेलंच आहे। मग आता 2 हप्त्याचे पैसे एकत्रित येईल का? तर सध्याची जी परिस्थिती आहे लाडक्यांनो, सध्याच्या घडीला एक GR आला नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात, त्यामुळे आपल्याला आता 1 हप्ता मिळणार हे 100% झालं। पण लाडक्यांनो, दुसरा हप्ता येईल का हे सुद्धा सांगता येत नाही। काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की दुसरा हप्ता येऊ शकतो, कारण समोर निवडणुका आहे आणि दुसरा हप्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचं मेन कारण असं आहे की नोव्हेंबरचा महिना पूर्ण निघून गेला, डिसेंबर सुद्धा आता अर्ध्यापेक्षा जास्त निघून चाललेला आहे, त्यामुळे 2 हप्त्याचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते। लाडक्यांनो, या संबंधी जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती चॅनलची व्हिडिओ। जय महाराष्ट्र।